काहींनी अफवा पसरवून सोयाबीनचे भाव पाडले. अफवा पसरवणाऱ्यांना जागा दाखवा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. अमेरिकेसाठी भारताची बाजारपेठ खुली केली नाही. अमेरिकेच्या सोबत कृषी क्षेत्रासंदर्भात करार झाला नसल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलं, बाकी सगळ्या गोष्टीत करार होईल, पण कृषीच्या बाबतीत करार होणार नाही. आमची बाजारपेठ ही आम्ही तुमच्याकरता खुली करणार नाही. कुठलीही बाजारपेठ आपली कृषीची खुली केलेली नाही. आपल्याकडे कोणीही स्वस्त माल आणून आपल्या शेतमालाचे भाव पाडू शकणार नाही. पण काही नतद्रष्ट लोक असे आहेत की आमच्या सोयाबीनला चांगला भाव मिळायला लागला होता. 2-4 दिवसापूर्वी अफवा दिली सोडून की आता अमेरिकेचं सोयाबीन भारतात येणार आहे. 500 रुपयांनी सोयाबीनचे भाव पाडले. मी सोयाबीनच्या शेतकऱ्यांना सांगतो आणि मार्केटमध्येही सांगतो, असं कुठलंही आपल्या करारात लिहिलेलं नाही. कुठलंही सोयाबीन बाहेरून येणार नाही, कुठलाही कापूस बाहेरून येणार नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवली पाहिजे.